सर्व सुशिक्षित बेकार तरुणांना, हाऊसवाईफ्सना आणि काही ना काही करून कुटुंबाला हातभार लावण्याच्या इराद्याने काहीतरी एक्स्ट्रा इन्कम, अतिरिक्त पैसा आपल्याला मिळावा या उद्देशाने शोधार्थ असलेल्या सगळ्या रिटायर माणसं, तरुण मुलं मुली, घरकाम करणारे, सगळ्या आपल्या आया बहिणी, रिटायर झाल्यानंतर अतिरिक्त पैसा मिळाला पाहिजे. प्रायव्हेट सेक्टरला पेन्शन फक्त 4,000पर्यंत असते, त्यांना पैशाची गरज असते. अशी मंडळी, कोणी काही प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचे बिझनेस करणारे लोक, तोही पैसा त्यांना पुरत नाही कमिशनचा, म्हणून वेगळे वेगळे काही धंदे करायची इच्छा असते. अशी मंडळी, अशा सगळ्यांना सध्या सॉफ्ट टार्गेट समजलं जातं. कशासाठी? फ्रॉड्युलंटली त्यांच्याकडून पैसा उकळण्यासाठी. सायबर क्राईम लोकांना फसविण्याची एक नवीन युक्ती खूप जोर धरू लागली आहे. या युक्तीतला पहिला पडाव तुमच्या फेसबुक अकाउंटवर, इंस्टाग्राम अकाउंटवर किंवा जिथून तुमचे नंबर अवेलेबल होतील तिथून तुमच्या व्हॉट्सअपवर डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि एक जाहिरात फ्लॅश करायची. आता तुम्ही सांगा, इंस्टाग्राम आणि फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या, असं बोललं जातं 50 कोटीच्या वर आपल्या भारतातले लोक याचा वापर करतात. आता खरा सर्वे झाला का आकडेवारी आहे याच्या खोलात जायची आपल्याला गरज नाही. एक शब्द खूप झाला की फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या अफाट आहे. आणि याच गोष्टीचा फायदा हे स्कॅम करणारे, फ्रॉड करणारे, फसवणारे लोक बरोबर उचलतात. पहिल्यांदा जाहिरात फ्लॅश करायची. ती जाहिरात अतिशय आकर्षक अशा स्वरूपाची, मग त्याचे शब्द, त्याच्यामध्ये डिस्प्ले होणारी चित्र, हे सगळं अगदी माणसाला थपकायला लावून ते काय आहे नक्की वाचायला लावण्यासारखं सुपीक डोक्यातून बाहेर पडलेलं डिझाईन. ती जाहिरात काय सांगते? डू यू वॉन्ट एक्स्ट्रा इन्कम? विदाउट एनी ट्रेनिंग, without any investment, you can earn a lot by sitting in your own home. कुठल्याही प्रकारे प्रशिक्षण नाही आणि कोणत्याही प्रकारे तुम्हाला कुठं बाहेर जायचं नाही. घरातल्या घरात तुम्ही तुमचा मोबाईल वापरून, लॅपटॉप वापरून अतिरिक्त पैसा कमवू शकता. अशा पद्धतीची ही जाहिरात. आणि मग ही येते तुमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फ्लॅश होते. माणसं थबकतात, जाहिरात बघतात आणि त्यातून त्यांनी एक लिंक दिलेली असते. आता आपण कितीही आरडाओरडा केला की अननोन नंबरवरून आलेल्या कोणत्याही लिंक उघडू नका, तरीही माणसं आमिषापोटी, गरजेपोटी फसतात. एकच विचार करतात, चलो यार, क्लिक करके देखेंगे, कॉल करके देखेंगे, इसमें क्या हर्ज है. आणि मग या अफाट लोकसंख्येपैकी फेसबुक आणि इन्स्टावर ॲक्टिव्ह असलेल्या अगदी आपण 30-35 कोटी असं गृहीत धरू, कमीत कमी आकडा, त्याच्यापैकी ॲटलिस्ट 1 कोटी लोक तरी त्याला क्लिक करतात. आणि मग खेळ सुरू होतो.
मग त्यांची विचारपूस, मग त्यांचं डिटेल्स पाठवा म्हणून म्हणतात. काही लोक या पहिल्या जाळ्यातच अडकतात. खूप मोठा विश्वास ठेवून सगळे आपले बँक डिटेल्स वगैरे देतात आणि तिथून ते हळूहळू त्यांचं अकाउंट खाली व्हायला लागतं. पुढची स्टेप त्यांच्यासाठी घेणं गरजेचंच राहत नाही. पुढची स्टेप त्यांची अशी असते की लिंक को आप जब क्लिक करोगे तो आपको एक वेब पेज दिखेगा और उसमें जो इंस्ट्रक्शंस है वो फॉलो करते जाइए. त्याच्यामध्ये माफक तुम्हाला फक्त 20 रुपये भरायला लावलेले असतात. त्यांच्या भाषेत ₹20 का आपको रिचार्ज करना पड़ेगा, फिर आपको काम आएगा, उसे आपको देखना है और लाइक करना है. भले आप 1 सेकंड देखो, 2 सेकंड देखो, कुछ वीडियोज़ आएंगे, आपको लाइक करना है. 20 रुपये का रिचार्ज आपका ख़त्म हुआ तो आपके अकाउंट में कुछ ना कुछ बैलेंस भेज दिया जाएगा, फिर से आप रिचार्ज कर सकते हो. या 20 रुपयाचे तुम्हाला जो काही जॉब दिला जातो, उगीचच काही व्हिडिओ पाठवले जातात, तुम्हाला पाहायचं आहे, लाईक करायचं आहे. तुम्ही उतावळे झालेले असता, तुम्ही लगेच ते 2 तासात काम उरकता, 20-25 व्हिडिओ लाईक करून बघून, आणि त्या 3-4 तासात तुमच्या अकाउंटला 40 रुपये आलेले असतात. मन उल्लसित होऊन जातं. अरे यार, 20 रुपये डाल दिया, 3 घंटे में 40 रुपये आए. साहजिकच पुढचं रिचार्ज ते तुम्हाला आकडे पाठवतात. 100, 200, 300, 400, 500. ज्याला जास्त हाव असते तो माणूस 500चं रिचार्ज करतो, कारण त्याला कळलं आहे 20ला 40 मिळतात, त्या प्रमाणात 500ला किती मिळतील, असे विचारचक्र सुरू होऊन तो 500चं रिचार्ज करतो. 500ला सुद्धा त्याला 1-2 दिवसात 1000 रुपये येतात. तो 100 लोकांना सांगायला लागतो, अरे यार कुछ भी चीटिंग नहीं, क्या नहीं, बहुत बढ़िया चल रहा है मेरा तो, 20 डाला 40 आए, 500 डाला 1000 है, अब तो मैं 10,000 लेने वाला हूँ. पिताजी ने सीधी तरह से दिए ठीक, नहीं तो मैं फिर दोस्तों के पास से कर्जा लूँगा, जब भी दुगना हो जाएगा तो लौटा दूंगा उनको. असं करून तुम्हाला नेक्स्ट स्टेप येते कि आपका परफॉर्मेंस बहुत बढ़िया है, तो आपको ज़्यादा काम भेजने वाले हैं और इसके लिए आपको 10,000 डिपॉजिट रखना पड़ेगा और फिर काम के 2,000. 10,000 ठेवतो, तो कामाचे 2,000 पाठवतो, 12,000 गेले. त्या 2चे 8 दिवसात 4,000 येतात. खुश होतो, मैसेज येतो डिपॉजिट को आपको 9% इंटरेस्ट शुरू हो गया, आपका परफॉर्मेंस बहुत बढ़िया है. अशा पद्धतीने हळूहळू तुम्हाला आमिष दाखवून या 10,000च्या जागी तो व्यक्ती, डिपॉझिट तर 10,000 आहे आपलं, मग कामाचे पण 10,000 पाठवू, त्या 10चे 20 होतील. असं करत जेव्हा तुमची इन्व्हेस्टमेंट 5 लाखाची होते, तेव्हा मात्र तुम्हाला फक्त त्या 10,000वरचं व्याज यायला लागतं. आणि मोठी अमाऊंट जी तुम्ही 5 लाख भरली आहे त्या प्रमाणात तुम्हाला नक्की काम येतं, व्हिडिओज येतात, 50 100 व्हिडिओज पाठवले जातात, 1 मिनटाचा 2 मिनटाचे असे. पण त्या 5 लाखचे 10 लाख मात्र तुम्ही जेव्हा मागायला फोन करता तेव्हा ते फोन नंबर गायब झालेले असतात. तुमचं 10,000 डिपॉझिट पण गेलेलं असतं, 5 लाख तुम्ही भरलेले पण गेलेले असतात. त्यामुळं घरी बसून तुम्हाला काम मिळेल, कुठेही जायची गरज नाही, कोणतंही प्रशिक्षण नाही, सहज पैसा कमवा, असं आमिष दाखवणाऱ्या ज्या काही जाहिराती तुमच्या व्हॉट्सअपवर येतील, फेसबुकवर येतील, इंस्टाग्रामवर येतील, अशा कोणत्याही अकाउंटवर तुमच्या जाहिराती आल्या तर त्या जाहिरातींना बळी पडू नका. कितीही गरज असली तरी आपण कसं शारीरिक मेहनत करून किंवा आपलं माइंड अप्लाय करून पैसे कमवू शकतो, स्वतःच्या गरजा कशा भागवू शकतो, याच्याकडं प्राधान्याने लक्ष द्या. जे काही आपल्याकडं स्किल असेल ते स्किल वापरून पैसे कमवा. अशा कोणत्याही गोष्टी जगामध्ये कोणालाही कोणीही फुकट वाटू शकत नाही. कुठल्याही मोठ्या धंद्यामध्ये 10,000 घातल्यानंतर महिना 2 महिन्यात त्याचे 20,000 मिळत नसतात. हे सगळं आमिष दाखवलं जातं. 100 मधली 50 माणसं त्यांना पटतात हे त्यांना जेव्हा कळतं
तेव्हा ते पगार देऊन कॉल सेंटर्स उघडलेले असतात. आज राजस्थानमधलं मोठं रॅकेट सापडलेलं आहे. अशा आपल्या घरापासून दूरदूरच्या ठिकाणी अशी कॉल सेंटर्सवरनं तुम्हाला कॉल केले जातात, जाहिराती पाठवल्या जातात. आणि हे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं, 35-40 कोटीच्या मागं 1 कोटी लोक फसले तरी त्यांचा बिझनेस जोरात चालतो. आणि हे सुरू आहे. माणसाला आजकाल इझी मनी याची फार चटक लागलेली आहे. सहज मला कधी आणि कुठून आणि कसा आणि किती पैसा मिळेल आणि कसा मी लवकरात लवकर एक पैसेवाला माणूस म्हणून ओळखला जाईल याची सगळ्यांना भूक लागलेली आहे. परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही अशा काही मोफत काही मिळतं आहे अशा गोष्टींच्या मागं जाता, तेव्हा तेव्हा नक्की लक्षात घ्यायचं की तुम्ही एका मोठ्या खड्ड्याकडं चालत चाललेला आहात आणि त्या खड्ड्याच्या ठिकाणी खूप मोठा अंधार आहे आणि तुम्ही 100% त्या खड्ड्यात कोसळणार आहात. मुद्दाम मी असं उदाहरण देतो आहे जेणेकरून आपल्या लक्षात राहावं. अशा जाहिराती म्हणजे हा एक मोठा खड्डा आहे आणि त्या रस्त्याला खूप मोठा अंधार आहे. 100% तुम्ही त्या खड्ड्यात पडणार, तुमची हाडं तुटणार, त्यानंतर तुम्ही 6 महिने वर्षभर झोपून राहणार. असं उदाहरण मी का देतो आहे? कारण ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा फसता तेव्हा तुम्ही त्यातनं डोकं वर काढू शकत नाही. जर ती अमाऊंट आपल्या मध्यमवर्गीयांच्या बाबतीत मोठी असलेली 4-5 लाखाचा फटका जर आपल्याला बसला तर तुम्ही कमीत कमी 2-3 वर्ष तरी त्यातनं वर येऊ शकत नाही. मग अशी आपली मूळतः अवस्था असताना जे आहे आपल्याकडं ते चांगली सत्सत विवेकबुद्धी वापरून आपल्याला कसं वाढवता येईल एक हे तर बघा, किंवा चित्ती असू द्यावे समाधान. त्यामुळं जे आहे त्याच्यात समाधान मानायला शिकलात. काहीही मला एक्स्ट्रा मोफत तर मुळीच नको आहे, असल्या जाहिरातींना मी भूलथापांना बळी पडणार नाही अशी प्रतिज्ञा जर तुम्ही प्रत्येक वेळेस केली मनातल्या मनात, तर मग अशा कितीही जाहिराती तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या कॉम्प्युटरवर येऊन आदळू दे, त्याच्यावरती तुमचा काहीही मनावर परिणाम करून तुम्ही घेणार नाही अशी तुमची मानसिक स्थितीपर्यंत पोहोचाल तुम्ही. आणि हे प्रत्येकाने एकमेकांना सावध करणं गरजेचं आहे, कारण हा स्कॅम दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यांची थीम एकच आहे, कमीत कमी कष्ट करून तुम्हाला घर बसल्या पैसा मिळू शकतो, असं त्यांचं इमोशनल हिप्नॉटिझम ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीने हा स्कॅम सुरू आहे. सायबरच्या अशा काही गोष्टी मी तुम्हाला सोशल अवेअरनेस कॅटेगरीमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. बरेच स्कॅमचे प्रकार मी मुद्दाम मराठी जनांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी मराठीमध्ये असे व्हिडिओ केलेत. कारण माझा मराठी माणूस जो मध्यमवर्गीय आहे, जो 30-35 वर्ष नोकरी करून कसं बसं एक छोटंसं घर बांधू शकतो अशा अवस्थेत तो जगतो आहे, कसं बसं मुलामुलींची लग्न करू शकतो तो पूर्ण 35 वर्षाच्या कमाईमध्ये, अशा माणसाला जर कोणी काय असं गोत्यात आणलं तर तो त्या खड्ड्यातनं वर येता येता तो मध्येच संपून जाऊ शकतो. याची जाण एक मध्यमवर्गीय असल्यामुळं मला नक्कीच आहे. आणि म्हणूनच हा छोटासा एक प्रयत्न की समाजातल्या माझ्या अशा बंधू भगिनींपर्यंत असा हा स्कॅम चालू आहे ही गोष्ट त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे. अर्थात कुठे त्यांनी सोशल मीडियावर कोणीतरी अलर्ट करण्यासाठी असे व्हिडिओ टाकलेले पाहिले असतील तरी त्यांनी पुन्हा हे नीट ऐकायला काही हरकत नाही. मला जितकं जमेल तितकं मी सोप्या भाषेमध्ये त्यांच्या कानापासून मनापर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि त्याचाच एक भाग हा एक माझ्या दृष्टीस पडलेला एक स्कॅम, त्याच्यामध्ये लोकांनी फसू नये याच सदिच्छेने बनवलेला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. जितक्या म्हणून हाऊसवाईफ्स आहेत, मोबाईल वापरतात, त्यांना अलर्ट करण्यासाठी त्यांना शेअर करा. जितके म्हणून पेन्शनर्स लोक तुमच्या माहितीतले आहेत, पेन्शनर ऑफ प्रायव्हेट सेक्टर, द पेन्शन विच इज नॉट ॲट ऑल सफिशियंट, असे लोक शोधात असतात की ॲडिशनल इन्कम मला कुठून मिळेल, माझं अतिरिक्त उत्पन्न कुठून मिळू शकतं का, मासिक उत्पन्न माझं वाढू शकतं का. आपल्याला ज्या मासिक गरजा असतात घरच्या कुटुंबाच्या त्या भागवण्यासाठी आपल्याला अतिरिक्त इन्कम सहज 2-4 तास घरात काम केल्यावर मिळू शकेल का. त्यामुळं
मी घरी काम पाठवतो, तुम्हाला लॅपटॉप गिफ्ट देऊ आम्ही, एवढं काम झाल्यावर लॅपटॉप आहे, एवढं काम झाल्यावर तुम्हाला एखादी स्कूटी प्रेझेंट मिळेल वगैरे, ही अशी सगळी ही आमिष हे खोटे असतात सगळे. तुम्हाला काही फोटोग्राफ्स, काही व्हिडिओ दाखवले जातात, याला स्कूटी मिळाली, याला एवढे मिळाले. काही नाही, सखोल चौकशी केल्यावर त्यांचीच माणसं ती आढळतात. सगळा देखावा असतो. त्यामुळं अशा भूलथापांना कोणीही बळी पडू नका. जे आहे त्याच्यात एकतर समाधान माना, जे आहे त्यातून कुठल्या तरी नको त्या खड्ड्यात सगळं घालवू नका. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, डोंट पुट एव्हरीथिंग इन वन बास्केट. ते असंच आहे की आजकाल जे काही चाललं आहे त्यामध्ये तुम्हाला जर आमिष दिसलं, 1000चे जर 5000 आले कुठून, तर लगेच तिथं तुम्ही 1,00,000 टाकायला जाऊ नका. साधा आणि सोपा संदेश. कोणत्याही भूलथापांना बळी पडायचं नाही आहे. कोणत्याही अनोळखी नंबरवरनं आलेल्या लिंकला क्लिक करायचं नाही आहे. तुमच्या व्हॉट्सअपवर अचानकपणे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नसलेला कोणी व्हॉट्सअपवर संपर्क केला तर त्याला ताबडतोब डिलीट करा. काही गरज नाही आहे. अनवॉन्टेड कॉन्टॅक्ट्स, तुम्हाला माहीत नसलेल्या व्यक्तींचा संपर्क तुमच्या व्हॉट्सअपपर्यंत होणं, हे सुद्धा तुम्हाला धोक्याचं ठरू शकतं आज ना उद्या. अशा बारीक सारीक टिप्स आहेत, या सगळ्या आपण मनामध्ये ठेवायच्यात आणि जी काही आपल्याला सुविधा उपलब्ध झाली अँड्रॉईड मोबाईल फोनची, ती योग्यरित्या वापर करणं एवढं आपल्या हातात नक्की आहे. विश यू ऑल द बेस्ट फॉर नॉट डुईंग सच टाईप ऑफ ॲक्ट्स इन फ्युचर. आणि जाता जाता पुन्हा दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा.